Hello everyone guys, how are you all? Hope so you all are doing good. This is your friend Rishi Moran. I'm back with a new vlog. मित्रांनो, आज आम्ही निघालोय सिन्नरला जायला आणि वाया नाशिक जाणार आहे. आधी नाशिकला इथून CST वरून आणि त्यानंतर सिन्नरला. तसं आम्ही ऑलरेडी CSTला पोहोचलोय. ट्रेन पकडलेली आहे. हा बघा फोनवर बोलतो शुभम आतमध्ये आणि बाकीचे सगळे येतात ऑन द वे. बाय द वे हा माझा जो नवीन लुक आहे आता जरा विस्कटलाय थोडा. आता जरा केस जरा कट केलं थोडा. नवीन काहीतरी वेगळा काहीतरी प्रयत्न करूया आणि तसा प्रयत्न केला. बट पूर्ण सेट केल्यानंतर मी दाखवतो तुम्हाला तिकडे गेल्यानंतर. मग तुम्ही जरा सांगा कमेंटमध्ये नीट वाटतोय का हा जो नवीन लुक आहे तो. आणि आता आम्ही वाट बघतो. आज सोबत असणार आहेत भरपूर जण. आज पूर्ण कॉलेजचा ग्रुप ऑलमोस्ट सोबत असणार आहे. आणि तिकडे जाण्यामागचं कारण असं 2 कारण आहेत तिकडे जाण्यामागे सिन्नरला. एक तर इव्हेंट आहे वेडिंगचा आणि दुसरं म्हणजे ज्यांचा इव्हेंट आहे तो आपला मित्र आहे चेतन घोगे. त्याच्या बहिणीचं लग्न आज. म्हणजे दोन्ही एकत्र आलेलं आहे सगळं. असं आम्ही म्हणून चाललो आहे सिन्नरला. त्यानंतर आजच्या दिवसामध्ये मला असं वाटतं आज एंगेजमेंट आहे आणि हळद आहे संध्याकाळी. सो आज दोन्ही जे इव्हेंट्स आहेत हे कसे होत आहेत आणि आमची पूर्ण ही ट्रिप कशी जाते हे पूर्ण तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. हे बघा इथे जॉय रुमडे यांचं आगमन झालेलं आहे. आणि हे बघा अशा रीता हे 2 मठ्ठा आलेले आहेत. आकांक्षा आणि सिद्धेश. चल ऍक्टिंग लवकर या. ओके तर मित्रांनो अशा प्रकारे ट्रेन निघालेली आहे आणि हे बघा 3 इडियट्स समोर बसलेले आहेत. आणि आमची अजून एक जी इडियट होती त्यांना ॲटिट्यूड आला आहे. ते लोक AC ने जात आहेत. माज आला नाही. आम्ही टाकणार आहे ब्लॉगमध्ये. गरमी होती आम्हाला थंडी वाटते नाही तर काय आम्ही येडे आहेत. हां याला एक तर ठरतं ग्रुपने जायचं आणि लोक AC-BCचं तिकीट रिझर्वेशन झालं आणि चेतनला पण पकडायला पाहिजे. आधी चेतननी एकटीचं रिझर्वेशनचं तिकीट केलं आहे आणि आम्ही येडे आहेत. आहोत आता खराब नाही करायचे मला. पण चेतन तुला महागात पडणार आहे. सगळ्यांना माहिती पडलं पाहिजे मित्र करून घे. डॉट बॉल स्कोर काय आला? 3 30 35. तर अशा प्रकारे मित्रांनो आता आमच्या ह्या टीमला पूर्ण 2 बॉलमध्ये 6 रनांची गरज आहे. बघूया होतात काय. थांब मला कमेंट्री कर. बॉलिंग करतोय. बॉलिंगवर आहे आपला माणूस सिद्धेश आणि बॅटिंगवर आहे मोऱ्यांचा ऋषी. टाकला जिंकलो. अशा प्रकारे हारली तोंड बघून घ्या. ते लास्टची इनिंग बनते काय विचार करा. तर कसं वाटतंय तुम्हाला हारल्यानंतर? काय नाही आमच्याकडे एक लहान मुलगा होता आम्ही समजून घेऊ शकतो. आमच्याकडे शुभम पण असा होता त्याच्यावर लहान मी अजून चालूच आहे असं प्रकारे. हो अरे हा काय आहे भाई. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पोहोचलो आहोत नाशिकमध्ये. ही जी व्यक्ती जी गायब झालेली जी आली नाही ब्लॉगमध्ये नाव घेऊन सुद्धा ती आता आलेली आहे. हे बघा समिधा महाडिक. आणि तिच्यावरती राग होता तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलाय पण राग शांत झाला आहे कारण त्याचं रिझन वेगळं होतं. ते नंतर आता सांगितलंय काय रिझन काय होतं तो. त्यामुळे ठीक आहे चलो. बट आता आम्ही हे जे 6 जण आहोत हे तिघे आणि आम्ही तिघे आता आम्ही जेवायला बसतो. तर काहीतरी खातो वगैरे
आणि त्यानंतर आम्ही आता चाललोय तिकडे हॉलवरती डायरेक्ट सिन्नरला, नाशिकवरून आता नाशिकला उतरलो, तिथून बस किंवा ट्रेन जे काही साधन मिळेल आम्हाला त्याच्याने आम्ही जाणार आहोत सिन्नरला जाऊन मग बघूया तिकडचा ॲटमॉस्फिअर कसा आहे, तो मग हॉल कसा आहे काय वगैरे वगैरे सगळं. पिकनिक सुरू आहे सध्या, मग थोड्या वेळानंतर इव्हेंट सुरू होईल, मग परत पिकनिकच्या मूडमध्ये येऊया, बघूया आजचा दिवस कसा जातो. माझी वाजू दे ग, पत्थरातून फुटाल टाहो या प्रतापाचा, लख पडला प्रताप तुझ्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. ओके तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही सिन्नरला पोहोचलो आहोत आता बस स्टॉप जवळ. आणि आपले क्लायंट आज इथे आहे बघा, क्लायंट मित्र आज दोन्ही गोष्टी आहेत आपल्या. आणि काय विसरलाय ते सांगा. हा मेन गोष्ट आमचे क्लायंट, आमचे मित्र ज्यांच्या बहिणीचं आज लग्न आहे, त्यांचं आज एंगेजमेंट आहे, तोच व्यक्ती स्वतःची कुर्ता घरी ठेवला आहे, ते पण मुंबईला. ओके तर मित्रांनो, आपण जाऊया आता आपल्या लोकेशनवरती जिकडे आपला आजचा इव्हेंट आहे. आणि आज आपण ज्या गोष्टीसाठी इथं आलो आहे एंगेजमेंट देखील, सो सगळं बघूया आणि हॉलवर भेटूया. चला, जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मी रेडी झाल्यानंतर माझा हा जो लुक आहे असा फारसा, तो कसा वाटतो तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा, हा मला सूट करतोय का. आणि सेकंडली आता इथे आम्ही सेटअप सगळं आपला रेडी आहे, म्हणजे हा सेटअप नाही आपला ब्लोअर वगैरेचा आज काम होतं आहे बघा, इथे पाठीमागे दिसतंय ते, येस दॅट इज दॅट वर्क. आणि आता हळदीला सुरुवात झालेली आहे, मगाशी एंगेजमेंट देखील झाली, त्याची व्हिडिओ देखील जर इनकेस मला भेटली तर मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये टाकेल. बट हा बघा पाठीमागे हा जो सेटअप आहे ना पूर्ण, तिथे हळदीचा आता हळद लावून झालेली आहे आणि आमचे पोरं आता बघा पळतात तिथे. आता पुन्हा त्यांच्याकडे जायचं आहे मला. अशा प्रकारे आजचा हा जो आमचा डान्सचा पूर्ण जो हे होता म्हणजे सेटअप होता, आम्ही जे डान्स करत होतो तो आता झालेला आहे कम्प्लीट. साऊंड बंद झालेला आहे आणि आता आम्ही जेवायला जाणार आहे. सो आमचा डान्स कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चलो, हा हे बघा ह्याचा डान्स, जेवण संपून जाईल, ह्याचा डान्स कसा वाटला ते पण सांगा. ह्याचा डान्स बघितला ना तुम्ही? सगळ्यांनी बघितला, सगळ्यांनी. काय तर मित्रांनो अशा प्रकारे तर मित्रांनो अशा प्रकारे सगळं हळदीचा वगैरे सगळा सेटअप झाल्यानंतर पूर्ण इव्हेंट आपला संपल्यानंतर आता आम्ही आलो आहे चेतनच्या मामाच्या घरी. आणि इथे आम्ही झोपण्यासाठी आलो आहे, रात्र झाली आहे आणि इथे आम्ही आज क्रिकेट खेळतोय. हा बघा मगाशी जो तुम्ही ट्रेनमध्ये गेम पाहिलात तोच आम्ही खेळतो. आणि आज खेळायला बघा कोण कोण आहे, थोडा दाखव तुझा आधी. हा आहे सचिन तेंडुलकर सारखा दिसणारा सिद्धेश सावंत. त्यानंतर हा आहे कोणासारखा दिसता, विराट कोहली सारखा दिसणारा चेतन घुगे. त्यानंतर अनुष्का शर्मा सारखी दिसणारी कोण आहे, समिता माडिक. धोनी सारखा दिसणारा कोलेजो कोयल. आणि कोणासारखाही नाही दिसणारा जादू बंकू. नंतर मी कोणासारखा न दिसणारा ऋषी मोरे सारखा दिसणारा मी ऋषी मोरे. त्यानंतर सोनाली कुलकर्णी सारखी दिसणारी कोण आहे, आकांक्षा जाधव. शाहरुख खान सारखा दिसणारा समीर चौगुले, समीर हिवाळे. आणि पूर्ण सगळ्यांच्या टीमशी तुमची ओळख झालेली आहे अशा प्रकारे. पण टीम कोण आहे? आणि टीम अशी आहे की हे 4 कार्टे दाखवा, थोडे दाखवा पडत 4 जण. हे आहेत कोण आहेत, सीजी वॉरियर्स. हे सीजी वॉरियर्स आहेत. आणि आम्ही आहोत इथे सारा टेलिकॉम. हे बघा सारा बघा SARA
अशा प्रकारे आम्ही सारा CG पण दाखव ना बट सीजी यांचा सीजी हा बघा आहे, चेतन गुगे वॉरियर्स आहेत हे. आणि आम्ही सारा टेलिकॉम अशी टीम आमच्या टीमचं नाव आहे. आणि टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे. आम्ही टॉस जिंकलोय आणि आम्ही पहिल्यांदा बॉलिंग घेतोय आणि लोक बॅटिंग करतात. सो बघूया आज कोण जिंकतं तुम्हाला. स्टेडियम बघा, स्टेडियम दाखव बघा. हा अशा प्रकारे पूर्ण स्टेडियम आहे आमचा. बघा स्टेडियम. क्या बात आहे. आकाशी चंद्र चांदण्या. चल मॅच मॅच झालेला अशा प्रकारे. आणि पहिला चेंडू घेऊन येत आहेत शाहरुख खान जी. चला पहिला चेंडू तुम्हाला काय दिसणार आहे मित्रांनो. डॉट बॉल, पहिला चेंडू डॉट आलेला अशा प्रकारे. त्यानंतर चेतन कॅप्टन दुसरा चेंडू टाकला. वॉर्निंग सेकंड टाइम वॉर्निंग. फर्स्ट वॉर्निंग कॅन्सल केलं. अच्छा ठीक आहे, चलो एक बॉल हे काय वाईड. तीन कट्टू देईल तुला, तीन कट्टू देईल कपरा. चल नेक्स्ट बॉल टाकला. डॉट बॉल, 2 डॉट आले अशा प्रकारे. 2 डॉट 28 इज ओके. 2 ओव्हर 28 अशा प्रकारे. पुढील फलंदाज कोण आहे तुमचा? जय रुमडे. धोनी उतरतो आता, धोनी. आणि आमच्याकडून येतो गोणी. चला टॉस का दाखवते. चला गोणी. चला चलो. असं ठेव ना, तुम्हाला पण दिसेल. अरे असं ठेव, असं. तू बॅट्समन वर क्लिक कर, बॅट्समन वर. चलो 1 चालू. टाकला. डॉट बॉल, 1 चेंडू 26 धावा. 1 चेंडू 26 धावा. डॉट बॉल 64 टार्गेट. परत आमच्या कॅप्टनला उतरव बॉलिंगला. हे फक्त एक शब्द आहे, टाकला. बाकी काय बोलू नको. टाकला. डॉट बॉल. चेतन कॅप्टन झोपून बॉल टाकत. टाकला. चौकार. 3 बॉल 3 धावा पाहिजेत फक्त आता. 3 आता डॉटवर आहे सगळं. शुभमचं नाव घे. शुभम तू घे, मी बॉलिंग करतो. शुभमच्या नावाने मी दिसतोय शुभमच्या नावाने 3 बॉल 3. धोनी भाई टाकला. चौकार. आणि टुर्नामेंट जिंकल्या भाई. 3ची आहे टॉर्नामेंट. अशा प्रकारे टॉस दे रे. एक जिंकले म्हणून काय तर मित्रांनो अशा प्रकारे ही जी मॅच होती, हा जो वर्ल्ड कप होता आमचा आजचा, तो आम्ही जिंकलेलो आहोत. सारा टेलिकॉम शाहरुख खान, सोनाली कुलकर्णी, मी स्वतः ऋषी मोरे आणि हा कोण माहित नाही मला कोण आहे. अशा प्रकारे ही आमची 14 जणांची टीम जिंकलेली आहे. यांचं काय ऐकू नका, आम्ही जिंकलो. ऐक ते विनिंग नंतर एक विनिंग स्पीच द्यावी लागते. कॅप्टन कुठे आहे त्यांना पुढे आणा. आणि आधी हरलेला देतो. आधी हरलेला कॅप्टन स्पीच देईल. चेतन मुगे. आमचे प्लेयर फालतू आहे. आमचा प्लेयर बाजूने कॅप्टन पहिल्या ओव्हर मध्ये देतो 4 रन आणि बॉलिंगला टाकतो सगळे वाईड. आणि आम्ही 8 रन दिले 5 सो अशा प्रकारे आता आजचा हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. खूप धमाल झाली, खूप मस्ती झाली, मजा आली खूप आजच्या व्लॉगमध्ये. आणि आता उद्याचा दिवस बघूया कसा जाणार आहे. उद्याच्या दिवशी सकाळी लग्न आणि संध्याकाळी रिसेप्शन आहे. त्यानंतर परतीचा प्रवास आहे, घरी जायचा पुन्हा. आणि त्यानंतर उद्या फोटोशूट वगैरे बऱ्याच गोष्टी होणार. कदाचित उद्या रील्स वगैरे पण बनतील, है ना, आहे की नाही. सो बघूया. उद्या आम्ही एक रील बनवणार आहे जॉयची स्पेशल. कोणती माहिती काय? कोणती माहिती काय? गुलाबी साडी ती रील आम्ही बनवणार आहे. So thank you so much for watching this video guys. See you soon in the next vlog. Bye bye.